आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील गोडसे मळ्यातील नवजीवन सोसायटी जवळ शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। गोडसे मळ्यालगतच्या भागात बिबट्याचा संचार असल्याने स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात पिंजरा लावला होता। या पिंजऱ्यात शुक्रवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला। सकाळी शेतकरी प्रभाकर गोडसे व त्यांची पत्नी कविता गोडसे हे शेतात गेले असताना बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी वन विभागास आणि स्थानिक रहिवाशांना या घटनेची माहिती दिली। त्यामुळे बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या भागात अजूनही एक मादी व 2 बछडे फिरत असल्याचे बिबट्याचे वास्तव्य असल्याने या भागात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी सिद्धार्थ पगारे, सूर्यभान गोडसे, दिलीप गोडसे, अशोक गोडसे, दर्शन गोडसे, अनुराग गोडसे नवजीवन सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे। AKP न्यूज साठी शौकत अली काझी, देवळाली कॅम्प, नाशिक।